काल मतदान करून आले. राम राम मित्रांनो. उन्हाचा रागाटा इतका होता की घराच्या बाहेर पडणं पण लय मुश्किल काम होतं. तरी पण म्हणलं आता रणरणत्या उन्हात का होईना मतदान करावंच लागणार आहे. तिसऱ्या टप्प्यातलं आमच्याकडचं मतदान होतं. शेवटी एका भावाला कन्व्हिन्स केलं, चल दादा म्हणलं तुला आईस्क्रीम खाऊ घालते. आता आईस्क्रीमच्या लालचीवर एवढं उन्हाचं कोण बाहेर पडायला लागले हो. तरी पण मी समजते तो माझ्यासाठीच आला. नागमोडी वळणाची चढ उताराची वाट सर करत पार करत आम्ही जात होतो. कन्फ्युजन एक होतं की 5 पर्यंत मतदान आहे का 6 पर्यंत मतदान आहे. शेवटी म्हणलं डोक्याचा घोर कमी करून येऊया, 5च्या आधी मतदान करून येऊया. गावात पोहोचलो. गावात काय सगळं गाव सामसूम होतं एक्सेप्ट ते पुढचे आजोबा. त्यानंतर आम्ही आमचे डॉक्युमेंट घेऊन मराठी शाळेत पोहोचलो. मराठी शाळेतच आमचं मतदान होतं. त्यानंतर शाळेत गेल्यानंतर व्ह्यू असा होता की बरीचशी गर्दी आणि पोलीस बंदोबस्त होता. पहिल्या रूम मध्ये माझा नंबर होता. आत काय मोबाईल अलाउड नव्हता. फायनली मतदान झालं. चेहरे की खुशी देख रे हो. आत्म्याला शांती आणि मनाला समाधान भेटलं. आणि थोडासा किराणा घ्यायचा होता. किराणा दुकानात आम्ही थांबलो. तेवढ्यात आई आली आणि पुढे वडिलांच्या आत्याचा नातू व्हिडिओ काढताना लाजून पुढे पळाला. त्यानंतर कुल्फीवाला पण कुल्फी देऊन पळाला. सगळ्यांना एक एक कुल्फी देत होते. भावाला म्हणलं खा कुल्फी भावा, माझा शब्द पाळला मी. आईला पण बोलवलं. म्हणलं धावपळ झाली, खा बाई कुल्फी. अगं एकच. त्यानंतर स्मशानभूमीतून जात होतो. कुल्फी लपवून ठेवली. म्हणलं भूतानी बघितलं तर प्रॉब्लेम व्हायचा. घरी आलं. फायनली झालं मतदान आणि आम्ही आमची गाडी पार्क केली. थँक्यू.